होता की नाही? बघितलं का कसा पोपटासारखं बोलायला लागली आई? एकदम खरं खरं. काय कावेरी आजी? अनिका कुठे गेली? ही माकडेन अनिका कुठे गेली? पळून गेली. तिला नंतर बघतो, नंतर. आता तुम्हाला बघतो. चला आधी तुम्ही नाचा. नाचा नाचा नाचा. हातवर राजी. डॅड, आजी, बाहेर तमाशा चालू आहे. कम विथ मी. अनिका, आई आई तू सुरू ठेव, मी बघतो. बाहेर होती, बाहेर हो. काय झालंय अनिका? बाहेर तमाशा चालू आहे. चला माझ्यासोबत. शांत राहा ना जरा. आजी झोप करते ना, मी बघतो. चल चल चल. अनिका काय झालंय सांगशील तू का? इथे ये आणि ते बघ त्या गाव छापला. नशा करून आले आणि बघ ना, बिचारा मॉम आणि ग्रॅनी आजीवर जबरदस्ती करते. त्यांना जबरदस्ती नाचायला लावते, ते पण सगळ्यांसमोर. बाहेरून नशा करून आली आहे ती. चल ना. राजा, ते बरं झालं तू इथे आलास. ते स्वतःच्या डोळ्यांनी बघ. पाहिलंस या मुलीला? अतिशय बदमाश मुलगी. आणि मी काही बोलायला गेले ना की वहिनीना हिचा पुळका येतो. वहिनीना असं वाटतं की हिच्यासारखी सभ्य मुलगी दुसरी कोणी नाही. राजन, तू पहिला आईनं बाहेर बोलव. त्यांनाही दिसू दे ना कमळीचा खरा चेहरा काय येते. एक्झॅक्टली. तुला माहितीये तिने काय केलं? अरे केरसुणीच्या धाकावर आपण सगळ्यांना नाचवलं. पाहतोयस ना राजन? आणि बघ बघ तिने काहीतरी घेतलेलं आहे. कसं दिसतंय हे आता? तू बोल. कमळी, काय झालं राजन काका? काय कामिनी आजी, काय म्हणालात? मी नशा केली आहे. हो, मी त्या फंद्यात कधी पडलो नाही आणि कवा पडणार बी नाही. आणि मी तुम्हाला नाचवलं. अहो तुम्हीच तर म्हणला ना 31st आहे, आम्ही बी नाचणार म्हणून. मग अरे आतापर्यंत तर हिला अगदी अशी फुल नशा चढली होती. आत्ता ही अशी अचानक नॉर्मल कशी काय झाली? अनिका, हे सगळं काय? का त्रास देताय तिला? तुम्हाला दुसरी काही कामं नाही आहेत का? अरे खरंच तिला नशा झालेली. ती वेड्यासारखं वागत होती, जिंकली होती पूर्ण. या टेबलवर काय चढत होती, खुर्च्या फेकत होती. तुला बिलीव्ह नाही होते ना? या सगळ्यांना विचार. बोला ना सगळे, बोला बोला, लवकर बोला. चढली होती ना नशा तिला? बोला. अनिका, कमळीने जर नशा केली होती तर ती 2 मिनिटात कशी उतरली असती? हा, काही उगाच बरळतेस का? राजन काका, अनिका बरोबर बोलते. खरं मला नशा चढलीच नाही. म्हणजे मला नशा चढायला पाहिजे म्हणून अनिकानं समोस्यात भांग मिक्स केलेली आणि माझ्यासाठी स्पेशल असं 2-3 तिने बनवून घेतलं होतं समोसे. काय? होय. खरं तिचं नशीब खराब की ते समोसे मी जे खाल्लं त्यात भांग नव्हतीच. कारण आम्ही आधीच बदलून टाकलं होतं ते. त्याचं काय आहे राजन काका, अनिकानं समोस्याची ऑर्डर ज्या माणसाला दिली होती की नाही
तो माणूस आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करतोय आणि तो आपल्या बंड्याचा मित्र आहे. अनिकानं त्याला सांगितलं होतं असं 4-5 समोसा काढून ठेव ज्यात भांग मिक्स केलेली असेल. मग काय, त्यानं बोलता बोलता बंड्याला सगळंच सांगितलं. त्यामुळे यांचा खेळ आम्हासने आधीच माहीत होता. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय का ह्या सगळ्या खेळात अनिकाची आजी आणि आई बी सामील आहे. का हो, का माझ्या जीवावर उठलाय तुम्ही? का त्रास देताय तुम्ही मला? कामिनी आजी, मी तुमच्या अनिकाचा साखरपुडा मोडला. अन्नपूर्णा आजीनी तुम्हासनी कानाखाली मारली, ह्याचा राग आलाय ना तुम्हासनी, आणि ह्याचाच बदला घ्यायचा होता तुम्हाला. अहो खरं तेव्हा तुम्ही केवढा मोठा गुन्हा करायला निघाला होतात हे जरा बी डोसक्यात आलं नाही का तुमच्या? अहो माझा राग करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची चूक सुधारायला पाहिजे हे तुम्हाला जरा बी काही वाटलं नाही? ए गप्पा बसा तू. राजन, ही मुलगी आहे ना खोटं बोलती. आणि ती जे काही म्हणते ना समोशामध्ये आम्ही काहीतरी मिक्स वगैरे करून दिलेलं, असं काही एक झालेलं नाहीये. अरे इतक्या सगळ्यांनी खाल्लेत असं काही एक आम्ही केलं नव्हतं. 1 नंबरची खोटारडी मुलगी आहे, हिच्याकडे लक्ष देऊ नकोस. हो कडू आजी, काय नाही म्हणतायचा? पाहिजे तर पुरावा देऊ काय? बोलू काय त्या आचार्याला? हा? छान छान बोलाव ना, बोलाव. नाही नाही, आता स्वतःच्याच तोंडाने सांगतेस आम्ही त्या आचार्याला ओळखतो म्हणून. घ्या, आहे ना तुमच्या डोळ्यासमोरच आहे. अरे ह्यानेच ते सगळं मॅनेज केलेलं आहे आणि आम्हाला खोटं पाडण्यासाठी हे सगळं मुद्दाम चाललेलं आहे. हे असं काही समोसा वगैरे आणि मिक्स केलेलं आम्ही अजिबात असं काही केलं नाही, कळलं ना? हो हो हो, आई अगदी बरोबर बोलते. काय प्लॅन आहे ग तुम्हा दोघींचा? मस्त. म्हणजे आमच्याच घरात यायचं आणि आम्हालाच खोटं ठरवायचं, राईट? लाज नाही वाटत? राजन, या दोघी प्रचंड चालू मुली आहेत. बघ ना, एकावर एक किती खोटं बोलतायत त्या. हो, आणि एवढं सगळं करून पुन्हा ह्या सगळ्या पोराटोरांसमोर आमचीच बेअब्रू करतायत. बास बास करा आता. कमळीवर माझा पूर्ण विश्वास आहे की ती कधीच खोटं बोलणार नाही. ती दारू आणि ड्रग्स हे फार लांबच्या गोष्टी आहेत. ती असलं कधीच काही करणार नाही याची मला खात्री आहे. आणि काय ग, तिने जर नशा केली असती तर अशी 2 मिनिटात कशी उतरली असती? हे न कळण्यात का मी मूर्ख नाही आहे, नाही का? खोटं ती नाही, खोटं तुम्ही लोक बोलताय हे समजतंय मला. डॅड, गप्पा बस तू. तुझी काय लायकी आहे ना मला बरोबर माहिती आहे. तुला सुधारण्याच्या कितीही संध्या दिल्या ना तरी सुद्धा पालथा गळ्यावर पाणी. मूर्ख मुलगी आहेस तू अनिका. हे असलं करण्याची हिंमत कुठून येते तुझ्यात? मुळात डोक्यात हे असं येतं कसं? का त्या बिचाऱ्या मुलीला बदनाम करण्यावर तुम्ही